दापोली तालुक्यातील पर्यावरण स्नेही प्रशांत परांजपे यांच्या घरी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। त्यांनी त्यांच्या शेतातील लाल मातीपासून ही गणेश मूर्ती साकारली आहे। त्यांच्याकडे दरवर्षी समाज प्रबोधनपर देखावा साकार केला जातो। यावर्षी पृथ्वी वाचवा या विषयावर आधारित त्यांनी देखावा साकारलाय। त्यांच्या 1.5 दिवसाच्या गणेशाचं विसर्जन घरीच पिंपामध्ये केले जाते आणि दुसऱ्या दिवशी ही माती झाडांना घातली जाते। अशा प्रकारे पर्यावरण स्नेही प्रशांत परांजपे यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सवाचं उत्तम उदाहरण आपल्या सर्वांसमोर मांडले। सावधान, मी काळ बोलतोय। हे मानवा, तुझ्या या पृथ्वीचे तू लचके तोडायला सुरुवात केली आहेस। निसर्ग देवता आणि जलदेवतेचा पदोपदी नेमानं अपमान करतोयस। जरा डोळे उघडे ठेव आणि बघ या पृथ्वीची काय अवस्था केली आहेस। अरे मानवा, आता तरी थांब। तुझ्या मेंदूत आणि यकृतातही आता प्लास्टिकचा अंश सापडला आहे। जलचर आणि जनावरांच्या पोटात तर प्लास्टिकने कधीच प्रवेश केला आहे। डोंगर उद्ध्वस्त करण्याची तू तर स्पर्धाच लावली आहेस। अरे मानवा, 2030 ते 50 हा काळ तुझ्या सत्व परीक्षेचा आहे। वेळीच पृथ्वीचे लचके तोडणे थांबव, नाहीतर 2050चा गणेशोत्सव तरी तू साजरा करशील का अशी मलाच काळजी वाटू लागली आहे। मी काळ बोलतोय, चल कामाला लाग। निसर्ग देवता, जलदेवता आणि वनदेवतेचं नेमानं स्मरण कर। पुढच्या 7 पिढ्यांच्या सुजलाम सुफलाम आयुष्याकरता तुला खूप शुभेच्छा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।